आज मी एक नवीन डिझाईन तयार केलेली आहे. तर ती मी कशाप्रकारे केलेली आहे ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी अस्तरवर गोल गळ्याचा शेप आखून घेतलेला आहे. आखून घेतलेला गळ्याचा शेप आपण आता कट करूया. गळ्याचा शेप कट करून झालेला. अशी 2 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे. 4 ते 5 पट्ट्या जोडून मी एक पट्टी तयार केलेली आहे. ही पट्टी आता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. आणि इथून अशी एक शिलाई लावून घ्यायची आहे. पूर्ण पट्टीवरती शिलाई लावून घ्यायची आहे. पूर्ण कपड्यावरती मी शिलाई लावून घेतलेली आहे. आता त्याचे मी 2 इंचाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. पूर्ण कपड्याचे 2 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्व कपडा मी कट करून घेतलेला आहे. आता आपण अस्तर घेऊया आणि त्या अस्तरवर गळ्यावरती हे तुकडे आपण असे डबल फोल्ड करून पूर्ण गळ्यावरती जोडून घ्यायचे आहेत. संपूर्ण गळ्यावरती कट केलेले तुकडे मी जोडून घेतलेले आहेत. ब्लाऊजचा कपडा सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आहे. आता आपण अस्तर जोडून घेऊया. सरळ कपड्यावरती हा असा उलट्या बाजूने कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि इथून अशी शिलाई लावून घ्यायची आहे. अशी खालूनही एक शिलाई लावून घ्यायची आहे. मी अस्तर जोडून घेतलेला आहे. आता आपण उरलेला कपडा हा कट करून टाकूया. अस्तर पलटी करून घ्यायचं आहे. अशी गळ्यावरती एक शिलाई लावून घ्यायची आहे. खाली कमरेवरती एक शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावून झालेली आहे. गळ्यावरती एक लेस लावून घ्यायची आहे. कपडा असा डबल फोल्ड करून ठेवून घ्यायचा आहे. असा एक शेप आखून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण लेस लावून घेणार आहोत. ह्या बाजूने अशी लेस लावून घ्यायची, ह्या बाजूनेही अशी एक लेस लावून घ्यायची आहे. मी लेस लावून घेतलेली आहे. ह्या डिझाईनमध्ये आपण एक नाडी जोडून घेणार आहोत. अशी पूर्ण डिझाईनमध्ये नाडी भरून घ्यायची आहे. नाडी जोडून घेतलेली आहे. आता पाठचे टक्स लावून घ्यायचे आहेत. टक्स लावून झालेले आहेत. असा एक कपडा घ्यायचा, तो उलट बाजूने ठेवून त्याच्यावरती आपण शिलाई लावून घेणार आहोत. इथून अशी एक शिलाई लावून घ्यायची आहे. थोडीशी जागा ठेवून द्यायची. अशा प्रकारे कपडा पलटी करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थितरित्या बंद करून त्याच्यावरती एक शिलाई लावून घ्यायची आहे. शिलाई लावून झालेली आहे. अशी एक नाडी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे एकावर एक घडी करून
घ्यायची आहे. आणि ही जी तयार केलेली नाडी आहे त्याला आपण बरोबर मध्यभागी ठेवून ना त्याला एक गाठ बांधून घेणार आहोत. अशी एक गाठ लावून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही छान असा एक बो तयार झालेला आहे. हा तयार केलेला बो आता आपण इथे असा इथे जोडून घ्यायचा आहे. कमी वेळामध्ये छान अशी डिझाइन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जर तुम्हाला नवनवीन डिझाइन बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.